चला बाजारात दिसला सोजत आता आपल्या धुळ्या बाजारात सोजतला काय किंमत आहे बघू। दाताला किती 4 का 6? 6 झालाय का? बरं काय किंमत सांगताय? 60,000 रुपये। मित्रांनो 60,000 रुपये किंमत सांगताय। आंडू का कशी? आंडूले। जर कोणाला ब्रीडरसाठी लागत असेल तुम्ही ब्रीडरसाठी देखील घेऊ शकतात। 60,000 रुपये किंमत सांगता तोंडाने। बाजारात काय मागणी लागली? जी लागली तीच सांगा खरं खरं। 41 ची लागली मागणी। आपली काय अपेक्षा फायनल? 45 जवळच राहिलं थोड्यासाठी अडकलाय। मित्रांनो 41 ची मागणी लागली, 45 ची अपेक्षा आहे। बोकडाला आम्हाला उत्तरपूर्ण 6 दात बोकड आहे। कुठलं गाव? आडगाव पारोळा आडगाव का एरंडोल आडगाव? पारोळा आडगाव। बरं तुम्ही आता याला किती बाजार दाखवले? पारोळा दाखवला, हा दाखवला बस। काय वाटलं दोघी बाजारामध्ये पारोळा का हा कुठे जास्त मागणी लागली? पारोळा चांगली मागणी लागली। पारोळामध्ये किती लागली होती? 43 लागली होती, इथे 41 लागली। बरं मोबाईल नंबर सांगा, कोणाला लागलं तर कॉल करतील। 78 75 74 14 16। तुमचं नाव? नरेंद्र धनराज राठोड। चला ठीक आहे, 6 दात आहे। इकडे परत बघा तुम्हाला बघायला भेटेल बकरे एकदम सुंदर सुंदर मस्त भारी भारी बकरे आलेले आहेत। आंडू बकरे आलेले आहेत हे बघा। हा इकडे नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो आज 27 मे 2025 रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील बकरी बाजार दाखवणार आहे। स्पेशल म्हणजे 2025 ची बकरी तर कुर्बानी स्पेशल तुम्हाला बकरी बाजार दाखवणार आहे। जास्त करून आपला फोकस असणार आहे, हा फोकस मित्रांनो जे कुर्बानीचे बोकड आहेत, जे बकरीचे बोकड आहेत यांच्यावरती आपला फोकस असणार आहे। तुम्ही जे वर्ष मेहनत घेताय ती मेहनतीला बाजारामध्ये काय किंमत आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा। बाजार धुळ्याचा आहे। धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे आणि हा बाजार दर मंगळवारी भरतो। तर चला मग आजचा कुर्बानीचा बाजार कसा आहे आणि कशी क्वालिटी आलेली आहे ते तुम्हाला दाखवतो। चला इथे MP तील जे पावरे आलेले आहेत त्यांचे बोकड आहेत। 19 बोल पटके में बोल। 20,000 रुपए के पैसे ले चल। अरे 20,000 रुपए ले ले भाया, भाया ले ले 20,000 रुपये। मित्रांनो 20,000ला मागितला आहे भाऊ, 38 सांगतोय। अरे पकड़ 20,000 रुपए दे रहा उसको, 20,000 रुपए में क्या कम नहीं दे रहा मैं। काय आपली अपेक्षा काय? तुम्हारी इच्छा क्या, कहाँ तक जाना चाहिए बकरा? एक हाँ जो बाजार में आए हो 38 बोल रहे, कहाँ तक मांगने लगी? कहाँ तक मांगे लोगों ने? कहाँ तक मांगे? मांगने वाले ने एक ही मारा थे दादा बाजार के अंदर। 20,000 रुपए का बकरा मैंने मांगा। बर हाँ, और दूसरे ने उसको कोई 15 का मांग रहा, कोई 14 का मांग रहा, कोई 7 का मांग रहा। 80,000 मागितले। तिने मागितले 80ला, तुम्ही मागितले। मित्रांनो हे आपले वर जायचे आमच्या गावात नेहमी येत आहे। 80,000 रुपयाला हे 3 बोकड्या मागत आहे। बरं काय सांगतोय भाऊ? इच्छा 1 लाख रुपये किंवा 90,000 रुपये पर्यंत द्यायची आहे। हा भाऊची इच्छा आहे 80,000 रुपयाची। बरं हाँ मित्रांनो बोकड वगैरे बघा। हाँ ये भाया का बोकड़ा मैं मांग रहा दादा। खस्सी बकरी नहीं सब? हाँ खस्सी है, खस्सी दादा सही है। ये आपने मांगे? ये मांगा दादा मैंने। ये देखो ये बड़ा है हाँ और ये छोटा है ना। हाँ ये बकरी के जैसा है करके उसका भाव नहीं है, ये बकरे के जैसा, ये दिख रहा महाराज के जैसा। सही है। हाँ अगर आपने जो खेड़ों में बकरे किसी के पास कस्सी बकरे कुर्बानी के बकरे तो आप ले सकते हैं ना? आपका मोबाइल नंबर बोलो। 96 89 96 89 74 74 76 76 18 18। अख्तर शाह नाव आहे दादा माझं। अख्तर शाह हाँ, धुळ्यातले। हे दादा अशोक शेठ आपलं नाम बोल दा। हे वडजेचे। हा वडजायचे हाँ याकूब दादा। चलो तर मित्रांनो जर तुमच्या कोणाचे असतील बोकरे वगैरे विकायचे तर यांचा मोबाईल नंबर दिलेला, व्यापारी आहेत हे बघा। 80,000ला मागितले तिघी बोकड, भाऊची अपेक्षा 1 लाखाची। का काय भाया
कहाँ आया? एमपी एमपी एमपी। नाश्ता नहीं कराइए भाई, दूर से आए हो, थक गए बघा मित्रांनो बोकडे वगैरे हो मस्त संध्याकाळी हो लगेच दुपारी लगेच 1-1.5 घंटा हा तर मित्रांनो कोटामध्ये बघायला भेटतो या बघा दोघी कोटामध्ये तर हा जो स्पेशल तुमचा जो व्हिडिओ असणार आहे पालतूच्या बकऱ्यांवरती नसणार आहे डायरेक्ट स्पेशल याच्यावरती असेल बोकड्यांवरती क्या बोल रहे भैया कोटा के 2 जोड़ा के 50 क्या 1 के 50 जोड़ा के 50 और इसके 40 ये गावरान में आता का देसी में अच्छा मित्रांनो कोटाचे दोघांचे 50 आणि याचे 40 विषय वजनाचा आहे दांत में 4 है क्या 4 और 2 है क्या चलो ठीक है चला बाजार कवर करतो 2 है 1 का 28 जोड़ी का 50 बोल रहे इसका 40 दादा मांग रहे तर मित्रांनो आजचा तुमचा 27 मेचा बाजार आहे 7 तारखेची बकरी इथे या हिशोबात तुम्ही बघू शकता धुळ्यामध्ये किती बाजार पडता काय चालू बाजार भाव बकरीचा चांगला आहे का आहे का बोकड्यांना किंमत वगैरे आहे ना धनकेबाज आहे चलो हो दादा कुठलं गाव कुंडानं आपलं वार कुंडानं बरं किती बोकड आणले 4 आणलेत बरं आता जे खरं तेच सांगा बाजारात काय बाजार भाव आहे काय मागणी लागली तुमच्या बोकड्यांना जे तेच सांगा याला कितीची मागणी लागली हा 20ची तुमच्या अपेक्षा काय 60 मध्ये जोडी द्यायची आणि जोडी केवढ्यात मागितली मग कशी मागितली दोघी 20 ला मागितली बर 40 ला जोडी मागितली आहे त्यांची अपेक्षा 60ची बर कुंडाणाचे ते बोकडे बघा बघा हा अप्पा काय म्हणता बर इकडे ये दुसऱ्याची त्या भाऊची बर भाऊ काय किंमत थोड्याची 60,000 बरं काही लागली बाजारात मागणी नाही का अंडू का दोघी बरं मित्रांनो दोघी अंडू देते 60,000 म्हणताय पण अजून काही मागणी लागलेली नाही खानदेशी पार्लर 50 द्यायची आहे का चला ठीक आहे हां चला चला अजून पुढे जाऊ हे बघा असे कस्ती नॉर्मल बकरे बसले जे 15-17 किलोचे बकरे असतील हे बकरी आहे चला इकडे ह्या बोकड दिसतोय मित्रांनो आता हा थोडा बिटल मध्ये क्रॉस आहे काय का भैया 30,000 अच्छा का दुलिया का आहे का तू अच्छा बघा बिटल मध्ये 30,000 रुपये किंमत सांगतोय थोडा क्रॉसिंग गेलाय कहाँ तक मंगे लोगों ने कहाँ तक मंगे व्यापारी ने अभी तक आए नहीं चलो ठीक है इकडे भाऊ कुठलं गाव धुळ्याचेच बरं काय किंमत 22,000 2दा झालाय का बरं हो इरफान सेठ गाड़ी आ रही अपने वाली आगे की गाड़ी चलो कितने बकरे आए 60-70 बकरे आहे मित्रांनो चालू आता गाडी आलेली आहे 60-70 बकरे आलेले आहेत मार्केट में नहीं ला रहे अभी घर पे चलो वो दिखा देंगे तो व्हिडिओ देखील आपल्यापर्यंत येईल बड़े बकरे काय लागली का बाजारात मागणी 15ची काय अपेक्षा आपली 18ची चालतं ठीक आहे मित्रांनो अजून एक दिसला मित्रांनो हैदराबादी मध्ये बघायला भेटेल पूर्ण झाला का पूर्ण दाताला पण वस्तू बघा एक नंबर आहे कशी का कशी हैदराबादी मध्ये हो काय लागली का बाजारात मागणी काय मागणी लागली बाजारात 55 मध्ये मागे 55 मध्ये तुमची काय अपेक्षा आहे 71ची कुठलं गाव कुरखडी शिरपूर कुरखडी चालेल ठीक आहे मित्रांनो बोकड भारी आहे पण तो खस्सी आहे म्हणून आपण त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि आंडू असता म्हणजे ब्रिडिंगसाठी काम येतो आता बघा भरपूर बोकड आलेले आहेत तुम्हाला बघायला भेटेल इथं एक बोकड दिसतोय हा थोडा गावरान आणि थोडा दिसतो थोडा शिंगडीला मोठी झाली याची मोठे मोठे जबरदस्त बोकड आलेले आहेत जर कोणालाही बकरी पालनमध्ये काम करायचं असेल बोकड पालनमध्ये काम करायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही बकरीचे बाजार फिरा तुमचे जवळपासचे हे 2-3 बाजार टाळू नका बाजार फिरा जी रिअल किंमत तुम्हाला समजेल बोकडांना काय भाव आता छोटा बोकडे 2 दात झाला का काय किंमत आहे
19,000. बाजारात काय मागणी लागली? 13.5. बरं, काय अपेक्षा आपली? 15ची का 16ची? 15ची अपेक्षा आहे. बरं ठीक आहे. दुधातलेच का? बघू. हो, आज फक्त बोकड्यात. आज फक्त बोकड्यात, बकऱ्यानी दात. कुठलं गाव? सावर्ध. आपले रावणमाडा सावर्ध. बरं, काय किंमत सांगता याची? 70,000. मित्रांनो विठ्ठल मध्ये क्रॉस आहे. 70,000 सांगताय. एकदम शकील गाडी करून सांग मला. 400 रुपये 12 महिने देतो. हो आले. शकील गाडी 12 महिने 400 रुपये देतो. सांग त्याच्यात. बर, तुम्ही काय किंमत म्हणता? 71,000. 70,000. बाजारात काय मागणी लागली? जी लागली तीच सांगा. 35-40 मागताय. 51 अशी मागताय. आपली काय अपेक्षा आहे फायनल? 65ची अपेक्षा. दाताला पूर्ण झाले का? दाताला पूर्ण झाले? 2 दात नाही हो, 2 दात नाही. काय बात करता? अरे मी जितकं सांगतो तितकं सांग त्याला. 2 पक्का 2 करत आहे. चालेल, ठीक आहे. तुला पुढे जाऊ. मित्रांनो, ही बाजार अशी या बाजारात जास्त करून आता डिमांड छोट्या बच्चांना कमी कटिंगचे. पालतूच्या बकऱ्यांना सरींचा अजून एक तुम्हाला अजून दाखवतो मध्ये बसून. छोटे मोठे बोकड भरपूर आलेले आहेत, पण आपला जो फोकस आहे हा थोडा. आता बघा मुंडामध्ये गावरानी बघायला भेटेल तुम्हाला. बाबा कुठलं गाव? धुळ्याचे. अरे बापरे, लय गरम बोकड आहे. आंडू दिसतोय. काय किंमत आहे? 40,000. मागितले कोणी बाजारामध्ये? कसे मागताय? 20 पर्यंत. काय अपेक्षा आहे आपली? 30ची अपेक्षा आहे. एक शानदार जबरदस्त वजन वेट वाला वक्रा दिखा. ये बघा वजन. भाई कितना वेट होगा? क्या लगता है? वेट कितना होगा उसका? वजन कितना होगा? जड़ 150 किलो का वजन होगा. 1.5 क्विंटल. कौन सी नस्ल है? नस्ल कौन सी है? गावरानी. इतना बढ़ गया क्या? क्रॉस में थोड़ा. पर क्या कीमत बोल रहे? 61 किंमत. 1,10,000. मित्रांनो 1,10,000 किंमत बोल रहे. दांत में पूरा है क्या? बर. आंडू है? कहाँ तक मांगे? 70 का मांग रहे. अच्छा, क्या अपेक्षा है फिर? 1 लाख रुपए. इच्छा कहाँ तक जानी? 90 तक. कहाँ गया भैया? कहाँ गयो? धुलिया गे. चलो मित्रांनो, तो थोडा म्हणजे काठवाडमध्ये क्रॉस दिसतोय. बाकी कारण की त्याच्या अंगावरची केस रब दिसत आहे. जबरदस्त वजन आहे. चला अजून जाऊ तिकडं. मित्रांनो, आता हे जे बोकड तुम्ही पाहताय, हे बोकड जी आपली गाडी आहे ती इरफानची गाडी, त्या गाडीमधनं नितीन भाऊ यांनी घेतलेले आहेत. मागच्या वर्षी घेतले होते ते बोकड आणि यावर्षी देखील त्यांनी बरेच बच्चे वगैरे घेतलेले आहेत. आणि ती क्वालिटी बघा तुम्ही नितीन भाऊ यांनी कशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकतात. आता यांना नितीन भाऊंनी घेऊन 12 महिने झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं घेतलं तेव्हा 4-5 महिन्याचे आणि आता 12 महिन्याचे, म्हणजे जवळपास धरून त्याला 1.5 वर्षाचे बोकड आहे. 4 दात झालेले आहेत. आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता. त्याच्यात तुम्हाला कोटा आहे, शिरोई आहे, हे बघा बोकड वगैरे. नितीन भाऊ किती वजन असेल यांचा अंदाजे? केलंय का वजन वगैरे काही? केलंय का? 55-60 असे का? बरोबर. तर मित्रांनो 4 दात आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल. आणि ज्यावेळेस 6 दात किंवा दाताला पूर्ण होतील त्यावेळेस बोकड कसेही 70 किलो वजन, हे 5 करते 70-80 किलो. आणि तेवढी खाणपिण असली पाहिजे. आता बघा 1.5 वर्षामध्ये बोकडांची तुम्ही क्वालिटी बघू शकतात. 30-27. आंडू आहे का सगळे? 3 कस्सी. बरं, या इकडचे कस्सी दिसत आहे हा ना? कस्सींची लगत ओळखलं जाते चमक वगैरे. हे बघा 3 कस्सी आहेत मुंडामध्ये. त्याच्यामध्ये हा कोटामध्ये बघा लय जबरदस्त जात असते कोटाची. ब्लॅक एकदम. नितीन भाऊचा मस्त मोठा फार्म आहे. पिप्पडकोटा बोला नाही तर. नितीन भाऊ काय किंमत सांगताय? किंमत सांगतोय 30-32. 30-32. आणि काय मागणी लागते?
जी लागते तीच सांगा. 24-25. बरं मित्रांनो आता बघा मार्केट भाव जे ते तुम्हाला ओरिजिनल सांगितलं. इथं काय उडावडीचा काय विषय नाही. सांगायचं 30-35 काय 40-50 सांगायचा विषय नाही आहे. आणि मागणी जी लागते 24-25ची लागते. आपली काय अपेक्षा आहे तरी 27 द्यायची. बरं जर कोणालाही घ्यायचे असतील व्यापारी वर्ग असेल तर नितीन भाऊचा मोबाईल नंबर घेऊन घेतो. सगळे 4-4 आहे का? बाकी 2 आहे का? बरं नितीन भाऊ मोबाईल नंबर सांगा. 78 17 48. आपलं गाव आहे ना पिपळकोटा बोला ना. ठीक आहे. तर मोबाईल नंबर दिलेला आहे. ही क्वालिटी तुम्हाला इरफानचे बोकडे असे बनतात. हे फक्त 4 दातमध्ये 2 दातमध्ये असे. जर तुम्ही दाताला पूर्ण करशाल तर अजून जशी ते मोठे बोकड तुम्ही पाहिले तशी क्वालिटी करते. अजून बच्ची येते 4 दात 6 दात म्हणल्यावर दाताला पूर्ण नाही आहे. चांगले बोकड बनवले. आणि जर तुम्हाला लांब बच्चे घ्यायचे असतील तर गाडी गुरुवारी येणार आहे. माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो आजच्या बाजारात त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत तुम्हाला सगळे बकरे बघायला भेटणार आहे. खस्सी बोकड आंडूर बोकड सगळे असे बकरे बघायला भेटतील. आता नॉर्मल बकऱ्यांची किंमत तुम्हाला एक दाखवतो. नॉर्मल बकरे कसे भाव जातील. कुठले हां बडसानं लांबकानी बडसानं. बरं काय किंमत सांगताय? 60,000 30,000 म्हणजे. खरं सांगा बाजारात काय मागणी जी असेल तेच सांगा. आपल्याला फक्त घ्यायचं नाही. आपलं चॅनल आहे. जी लागली तीच मागणी सांगा. केवढा लागली मागणी? 45 जोडी 45 मागितली. बरं मित्रांनो 45 जोडी मागितली. 60,000 ते सांगताय. मस्त बघा ते बोकड पाहिजे तसे नाही तसे पाहिजे. बोकड कसे पाहिजे शायनिंग चमक बघायची बोकडे कसे बोकडे. हाँ अंडू दिसते. भैया क्या कीमत है इसकी? 38. इसकी 30 और उसकी 38. दोनों कस्सी के या अंडुली. जो रिजनेबल है वही बताना. मार्केट में क्या मांगने लगी? जो भाव लगा है ना मांगनी वही बताओ. कहाँ तक मांगे इसको? हाँ इसको 30 तक आगे ले. अच्छा इसको इसका भी बाकी है. अच्छा ये 33 आगे ले. सच में इतने आ गई है? नहीं मसला क्या है पता है क्या? बहुत लोग ना बना के बताते. उसमें क्या होता है जो देखते ना उनकी थोड़ा दिशाभूल होती. बकरा भी वैसी है ना भाई. हाँ चलो ठीक आहे मित्रांनो मागितले बघा बोकडे वगैरे जे ते तुमच्या समोर डायरेक्ट तेच प्रत्येकाला सांगून विचारतोय की जे मागणी असेल तेच सांगा. जे लागली तीच मागणी सांगा असं. कारण की आज बकरींकडे थोडं दुर्लक्ष आहे. सगळे बोकडे असणार आहे. हे पण कस्सी बोकड दिसत आहे. कस्सी बोकडांची चमक वेगळी. दादा कुठलं गाव? आंबोळा. हे अजून आंबोळा. बरं काय किंमत सांगताय? 130. बरं आपण एक शेतकरी आहेत. जी मागणी लागली असेल ना तेच आपल्या दर्शकांसमोर सांगायची. याला कुठपर्यंत मागितले? याला 24 मागितलं मित्रांनो. हो या बघा याला 24 मागितले. 2 मिनिटं याला 24 मागितलं. याला कुठं मागितलं? याला 23 मित्रांनो मागणी बघून घ्या. कुठं लागली 24 23 याला 18 बरं तरी आपल्या अपेक्षा काय इतकूट पण झालं पाया 34 पर्यंत. हा बरं 32 पर्यंत मित्रांनो. 34-32 अपेक्षा आहे. 30च्या वरती त्यांची अपेक्षा आहे. आंबोड्याची दादा कस्सी बोकड आहेत. तोतापुरी मध्ये दिसला. हो काय किंमत आहे? 30,000 रुपये. भैया जो मंगने लगी वही बताना. बाजार में कहाँ तक मंगे उसको? जो लगी वही बताना. कहाँ तक मंगे? 22 तक मंगे. और तुमने क्या बोला? 30. आखिरी 25 दे देंगे. दांत में 2 दांत बढ़ेगा मतलब और बढ़ेगा. तोतापुरी है. कहाँ क्यों भैया? दुलिया की. चलो ठीक आहे. इकडे पण बोकड दिसत आहे. भाऊ खेड्यावरचा दिसतोय.
भाऊ कुठलं गाव? बडसानाचे. बरं काय किंमत सांगता याच्यावाली? एकाची का जोडीची? ही दोघीची 70,000. बरं आणि त्याची तिघी कच्ची काय? तू आणू कधी करता? बरे दोघी कच्ची यांची 70 सांगतात. भाऊ बाजारात जी मागणी लागली असेल ना तीच सांगा, वाढवा सांगू नका. कुठपर्यंत मागितले जे असेल तेच सांगा. 60 ही जोडी 60 पर्यंत मागितली. मग आपली काय अपेक्षा आहे? 65ची अपेक्षा आहे. आणि तो तिकडचा 27. बरं हे बघा तुम्हाला सांगायची किंमत, मागितलेली किंमत, द्यायची किंमत सगळं विचारत सांगतोय. आता जे किमतीने सांगितलं त्याच्यामध्ये पण 19-20 मागे पुढे होऊ शकतो. चला अजून बकरं दाखवतो. बाजार बघा लय भारी बाजार आहे आजचा भरलेला. मित्रांनो आता हे जे बोकड पाहता तुम्ही आपले ओरिजिनल शेळी पालक आहेत. बाबा कुठलं गाव आहे? चिचवारचे. बरं अरे जंगली वगैरे जंगली नाही साहेब वय साहेब आता हे बघा एकदम गावरान बोकड आहे. काय किंमत सांगता बाबा याचीवाली? तुम्ही काय सांगताय? तुम्ही काय सांगताय? तुमच्या बोकड्यांची किंमत तुम्ही काय सांगताय? तुमचा माल आहे काय सांगाल बाय? जोडीची 75 सांगताय. बर मित्रांनो जोडीची किंमत 75 सांगताय. बाबासोबत तुला आयराणीमध्ये बोलतो आता. केवढा मागत बाजार मा? नाही मागे ना तू कोणी उरणी मागाले. बर मित्रांनो गावराने बोकडे अजून काय कोणी मागितली नाही म्हणे. चलो ठीक आहे. चिचवारची येते बघा. हा बोकड आपण चालू शकतो नाही दुसरा आहे. हा दुसरा आहे तो बघा तिकडे दुसरा आहे. हा दुसरा मला तो वाटला थोडक्यात पण तो दुसरा आहे. हा दुसरा आहे. दोघे सोबत मध्ये तो जबरदस्त याच्यापेक्षा. भैया काय किंमत आहे? 35,000 रुपये. 35,000 तुम्ही घेतला का द्यायचंय? तुम्ही घेतला 35ला. मित्रांनो यांनी 35ला घेतला. हे बघा 35ला घेतला. दोघे सोबत मध्ये. हा एक येतो तिकडे एक. बरं त्याच्यानंतर इकडे बघा ये बघा बकरे वगैरह. भाई क्या कीमत बोल रहे हो बकरों की? ये जोड़ी की बताओ. 90,000. सच बताना जो बाजार में मांगने लगी है आप दूर से आ रहे कहाँ तक मांगे बकरों को? 65 के मांगे. 1,10,000 के चारों बकरे मांग रहे. मित्रांनो 1,10,000 मध्ये बघा हे चारही बोकडे मागताय. हे बघा हे चारही बोकड 1,10,000 मध्ये मागताय बघा. चारी कस्सी का? बरं आपकी क्या इच्छा है कहाँ तक देना चाहिए? 1,15 बोले फाइनल. 1,15 1,10 तक मांगे. 5,000 रुपये हटके. बरं जो कीमत आ रही है उसमें आप खुश है? नहीं मतलब जो आपने खर्चा किया उन पे वो हिसाब से पूरा आपको सही है ना. चलो ठीक है. तर हे बघा गावरानमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. गावरानच आहे ना. हे बघा कधी कधी कसं असतं थोडं बघा क्रॉसमध्ये बी असतात. आणि भाऊ ते थोडे क्रॉसमध्ये दिसत आहे कारण की ओरिजिनल गावरान बघा ही हाईट करतात ते थोडे क्रॉसमध्ये असतात. भैया क्या बोल रहे जोड़ी का? 80. दोनों कस्सी ना भी. कहाँ तक मांगे बाजार में? कहाँ तक मांगनी जो वही बता. कहाँ तक मांगनी बाजार में? 50-60 तक मांगी. क्या इच्छा है आखिरी कहाँ तक जानी चाहिए? 70. हे गावरान आहेत इकडे बघायला भेटेल. भाऊ काय किंमत आहे यांची? इसकी क्या कीमत है? हाँ 29 और इसकी 22. ठीक है माल. मित्रांनो हा बोकड ओळखला का तुम्ही? हा तोच बोकड आहे.
हे ते दादा कुठे गेले? 2 लाख रुपये किंमत सांगत होती, अजून दिलेलं नाही तुम्हाला, अजून फिरतोय. हे बघा मित्रांनो, ही मावशी सांगते 65 मागितला म्हणे 70ला द्यायचे. तर ही रिअलिटी बाजार समोर तुमची आलेली आहे. मागच्या 2 बाजारला आपण जेव्हा त्याची मागणी दाखवली त्या बोकडला, तो भाऊ 2,11 सांगत होता. हां, ती गोष्ट कोणाला पसत नव्हती. आणि त्याच्यानंतर म्हणे 1 लाख मागितला गेलेला. आता ते मावशी 70ला द्यायला तयार. मोवाडीचे का? मोवाडीचे. आता 70ला आजी सांगते. ते भाऊ कुठे आहे? तुमच्यासोबत होते दादा? ड्युटीला का? बरं. तर तोच बोकड आहे, ते दादा आहेत. तर मागच्या वेळेस सांगत होतं की 1 लाखाला मागितला आहे म्हणे. ही गोष्ट कोणाला पसत नाही आहे. 60-65 नॉर्मल गोष्ट आहे. आता 70ची अपेक्षा त्यांचीवाली. तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, जास्त यूट्यूब बघून किंवा यूट्यूबच्या फेकाफेक किमती बघून जास्त लालसानी करायची. आपल्याला समजतं ना की याचा दाम एवढा आहे तर तेवढा देऊन द्यायचं. असं याच्यापेक्षा सुंदर सुंदर बोकडे तुम्हाला तिथं बघायला भेटेल, बाजारात तुम्हाला बघायला भेटतील. सोजत सारखे बोकडे ज्यांची 60-65 लोक यायला तयार आहेत. तर असो, दोन तेव्हा देऊन दिला असता तो झाला असता. अजून पण काही नाही, 60-65ला ही लोक घेतील त्याला. हे बघा बोकडे. चला मग, बाजार संपला.